नमस्कार, मी विनया आणि तुम्ही पाहत आहात माय PCMC. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक 2026 अंतर्गत आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत प्रभाग क्रमांक 21चा. हा प्रभाग गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यंदा चित्र बदलण्याची शक्यता आहे. कारण या निवडणुकीत पक्षांतर, कुटुंबियांचं राजकारण, माजी नगरसेवकांची ताकद आणि भाजपचा आक्रमक प्रयत्न हे सगळे घटक एकत्र आलेत. 2017च्या निवडणुकीत या प्रभागामध्ये 4 पैकी 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या होत्या. अ जागेमध्ये निकिता अर्जुन कदम, क जागेमध्ये उषा संजोग वाघेरे आणि ड जागेत हिरानंद उर्फ डब्बू आसवानी हे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते. तर ब जागेमध्ये भाजपकडून संदीप बाळकृष्ण वाघेरे निवडून आले होते. यंदा या प्रभागात सगळ्यात मोठा बदल म्हणजे पक्षांतर आणि नातेसंबंधांमुळे बदललेली राजकीय समीकरणं. माजी नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, तर माजी नगरसेविका उषा संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्या माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या पत्नी असल्याने भाजपनं ही उमेदवारी प्रतिष्ठेची केली आहे. अ जागेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माजी नगरसेविका निकिता अर्जुन कदम पुन्हा विजयासाठी मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून अश्विनी आशिष जाधव, भाजपकडून मोनिका सुरेश निकाळजे आणि वंचित बहुजन आघाडीकडून पंचफुला कचरू गायकवाड रिंगणामध्ये आहेत. इथं राष्ट्रवादीचा अनुभव आणि भाजप शिवसेनेचं आव्हान पाहायला मिळतंय. ब जागा ही यंदाच्या निवडणुकीतली सगळ्यात लक्षवेधी जागांपैकी एक ठरतीये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माजी नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे मैदानामध्ये आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपकडून गणेश रामराव ढाकणे लढतायत. भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या वाघेरे यांना मतदार कितपत स्वीकारतात हेच या जागेचा निकाल ठरवणार आहे. क जागेमध्ये भाजपकडून माजी नगरसेविका आणि माजी स्थायी समिती अध्यक्षा उषा संजोग वाघेरे मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रियंका सुनील कुदळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पूजा भरत इंगळे लढतायत. ही जागा म्हणजे वाघेरे कुटुंबाच्या राजकीय ताकदीची थेट चाचणी आहे. ड जागेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, भाजपकडून नाणिक उर्फ नरेश रामचंद्र पंजाबी, मनसेकडून राजू सुदाम भालेराव आणि अपक्ष म्हणून अब्दुल शाहबुद्दीन शेख मैदानात आहेत. इथे आसवानी यांच्या अनुभवाला भाजप आणि मनसे कितपत आव्हान देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत पाहता प्रभाग क्रमांक 21 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना प्रभाव, भाजपकडून वाघेरे कुटुंबावर टाकलेला भर, पक्षांतरामुळे बदललेली मतदारांची मानसिकता आणि अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अनिश्चित बनली आहे. मी विनया, माय PCMC साठी. नमस्कार.